चैत्र महिन्याची ती सुंदर पहाट, हलकी थंड हवा, आंब्याच्या मोहराचा सुगंध, दारासमोर रंगीबेरंगी रांगोळी आणि घराच्या उंचीवर डौलाने फडकणारी गुढी. गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, हा आहे मराठी माणसाच्या नवीन वर्षाची सुरुवात. हा दिवस म्हणजे नवीन आशा, नवीन स्वप्न आणि नवीन संकल्प. पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, गुढीपाडवा का साजरा केला जातो, गुढी का उभारली जाते आणि हजारो वर्षापासून चालत आलेल्या या सणामागे कोणत्या कथा आहेत? आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याचा इतिहास, पौराणिक कथा, संस्कृत श्लोकातील उल्लेख, गुढी उभारण्याची परंपरा आणि या सणामागचा आध्यात्मिक अर्थ. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. म्हणून महाराष्ट्रात हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. भारताच्या वेगवेगळ्या भागात हा दिवस वेगवेगळ्या नावाने साजरा होतो. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश उगादी, काश्मीर नवरेह, सिंधी समाज चेतीचंद म्हणजेच हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो. निसर्गही या दिवशी नवीन रूप धारण करतो. झाडांना नवीन पालवी फुटते, फुले उमलतात, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. जणू निसर्गही म्हणत असतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पुराणांमध्ये सांगितलं आहे की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली. संस्कृतमध्ये असा उल्लेख आढळतो, चैत्रे मासी जगत ब्रह्मा ससर्च प्रथम प्रभू. अर्थ, चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी ब्रह्मदेवाने या जगाची निर्मिती सुरू केली, म्हणून हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो. गुढीपाडव्याशी जोडलेली एक सुंदर कथा रामायणात सांगितली जाते. 14 वर्षाचा वनवास, अनेक संकटे, रावणासारख्या बलाढ्य राक्षसाचा पराभव करून प्रभू श्रीराम अयोध्येत परतले. त्या दिवशी संपूर्ण अयोध्या आनंदाने भरून गेली. लोकांनी घराघरावर विजयाचे ध्वज उभारले. हा विजय ध्वज म्हणजेच आज आपण उभारतो ती गुढी असे मानले जाते. इतिहासात एक कथा अजून सांगितली जाते. शालिवाहन राजा हा अत्यंत पराक्रमी राजा होता. त्याने शत्रूंवर विजय मिळवला. या विजयाच्या आनंदात लोकांनी घराघरावर विजयध्वज उभारले. त्याच दिवशी शालिवाहन शकाची सुरुवात झाली असे मानले जाते. एक पौराणिक कथा अशीही सांगितली जाते, कधी काळी असुरांनी स्वर्गावर आक्रमण केले. देव घाबरले आणि त्यांनी इंद्रदेवाकडे मदत मागितली. इंद्रदेवाने असुरांशी युद्ध केले आणि शेवटी देवांचा विजय झाला. त्या विजयाच्या आनंदात देवांनी विजयध्वज उभारला. तोच विजयध्वज गुढीचे प्रतीक मानला जातो. गुढी म्हणजे विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक. ती घरासमोर किंवा खिडकीत उभारली जाते. गुढीमध्ये असते बांबूची काठी, रेशमी कापड, साखरेच्या गाठी, कडुलिंब, आंब्याची पाने, फुलाचा हार आणि वरती तांब्याचा किंवा चांदीचा कलश. संस्कृतमध्ये असं म्हटलं आहे, ध्वजो विजयस्य चिन्हम. ध्वज म्हणजे विजयाचे प्रतीक. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर साफ केले जाते, रांगोळी काढली जाते, आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते, नंतर गुढी उभारली जाते. गुढी सहसा घराच्या उजव्या बाजूला उभारण्यात येते. असे मानले जाते की गुढी उभारल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा आहे. कडुलिंब कडू असतो, गुळ गोड असतो. याचा अर्थ असा सांगितला जातो, जीवनात सुखही येतं आणि दुःखही येतं. संस्कृतमध्ये असे म्हटले आहे, सुख दुःखे समे कृत्वा जीवन पाप येत बुध. अर्थ, शहाणा मनुष्य सुख आणि दुःख दोन्ही समान मानून जीवन जगत असतो. महाराष्ट्रात हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात, देवाची पूजा करतात, गुढी उभारतात, कुटुंबासोबत सण साजरा करतात. काही ठिकाणी ढोल, ताशे, मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतात. गुढीपाडवा आपल्याला एक सुंदर संदेश देतो. जीवनात कितीही संकटे आली तरी शेवटी सत्य आणि चांगुलपणाचाच विजय होतो. म्हणून गुढी म्हणजे आशा, विश्वास आणि विजय. मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, तो आहे आपल्या संस्कृतीचा अभिमान. तो आहे नवीन सुरुवातीचा दिवस. म्हणून प्रत्येक वर्षी आपण गुढी उभारून म्हणतो, या नवीन वर्षात आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येऊ. आपण सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.